साहेबांच्या बरोबर आलाय हे म्हटलं कार्यकर्ते चला रात्रीचं पेट्रोलिंगला बी आमच्या बरोबर येत जा. बाबा, हातकंडी तालुक्यात वाढणारं चोरीचं प्रमाण, आळत्या झालेल्या चोरी याबद्दल नेमकं आपण काय निवेदन दिलं पोलीस स्टेशनला? तेच कायदा सुव्यवस्था टाईट करा. दिवसाढवळे चोरी होत चाललेलं आहे. म्हणजे लोक मजूर करणारे कामावर जातात आणि त्यांच्या घरातच चोरी होत चाललेलं आहे आणि वाईट आहे. त्यामुळं आम्ही साहेबांना निवेदन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलेलं आहे की जरा टाईट करा. कोण आहे गुन्हेगार जण पकडण्याचं जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्यांना तिने ट्रॅक लावलेले आहेत. बरंच त्यांना गुन्हेगार पण सापडलेले आहेत. आता भविष्यामध्ये पण जास्त प्रमाणात जरा टाईट होऊ दे असं होता कामा नये. आता नुसतं आयत्यामध्ये पण बाकी पण गावामध्ये जरा गस्त घालून नाईट ड्युटीमध्ये किंवा असू दे काय असं प्रमुखाने कार्यकर्ते पण साहेबांना जरा मदत केलं पाहिजे. तुम्हाला जरा आयडिया जर तुम्हाला कळत असेल तर जरा ते पण सांगत जावा. त्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन. एवढ्या मोठ्या तालुक्यात असणारे पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासनांच्यात असणारी संख्या कमी आहे, याबाबत आपण शासनाला नेमकं काय सांगाल? आता मी तर आमदार नाही आहे, पण मी माझे आमदार म्हणून नक्कीच शासनाला आम्ही कळवणार की तालुका मोठा आहे आणि प्रामुख्यानं बाकी कुठं लक्ष न घालता लोकांना सुरक्षित राहिलं पाहिजे. लोकांच्या अडचणी समजून घेतलं पाहिजे. हे आम्ही शासनाला नक्कीच कळवणार त्या माध्यमातून. साहेब, आळती इथं झालेल्या चोरी संदर्भात आपण नेमकं काय सांगाल?